येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 1 ऑक्टोबरचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर सुरुवातीला आपण पाहत आहोत मंजिरी जिजीकडे रायाला भेटण्याची परमिशन मागते. त्यावर जिजी मंजिरीला म्हणते, तुला वाटत असेल मंजिरी, रायाचं नाव घेतलं की जिजी चिडचिड करते. मला माहिती आहे तू त्याची मदत माणुसकी खातीरच करतेस, पण तू माझी बाजू समजून घे ना. लेकीचं मत आणि लेकीचं मन जपताना बाहेरच्या जगांच्या नजरांचा विचार करावा लागतो. सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो. शेवटी तुला जपणं हे मला महत्त्वाचं वाटतं, असं जिजी मंजिरीला म्हणते. तू माणुसकीच्या नात्याने काही गोष्टी केल्यास ठीक आहे, मग आता आई म्हणून मला माझे कर्तव्य पार पाडू दे ना. नकळत का होईना पण जिजी मंजिरीला जाण्यापासून अडवते. त्यावर मंजिरी जिजीला शब्द देते, यापुढे तुम्हाला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही, असं ती जिजीला म्हणते. इकडे राया टिपिकलला म्हणतो, अख्खं पंढरपूर मला बघून गेलं पण मिस फायर मला बघायला आली नाही. एकदा गेली ती परत आलीच नाही. फोन करून करून दमलो मी. काय झालंय ते तरी कळायला हवं की नाही. त्यावर डंकी म्हणतो, मी जाऊन बघून येतो. त्यावर राया काही गरज नाही त्याची असं म्हणतो. राया टिपिकलला म्हणतो, मला आतून असं वाटतंय की आज मिस फायर मला भेटायला येईल. आणि तेवढ्यात कंपाऊंडर तिथे येतो. भेटायला हवंय असं त्यांना सांगतो. आता हे ऐकून रायाला खूप आनंद होतो. त्याला वाटतं मिस फायरच भेटायला आली आहे. बिचारा राया किती आतुरतेने वाट पाहतोय मिस फायरची. पण जयचं तोंड बघून रायाला आश्चर्य वाटतं आणि तो रागातच जयकडे बघू लागतो. जय रायाला विचारतो, काय राया बरा आहेस ना. राया रागातच असं म्हणतो. जय रायाला विचारतो, मारेकरी कोण होते त्याची काही आयडिया आहे का तुला. राया रागाने जयकडे बघत असतो. तेव्हा जय मुद्दामच म्हणतो, अरे बघतोस काय, लवकर सांग, मला माझ्या काही खास लोकांना भेटायला जायचंय. हवालदार रायाला म्हणतो, कोण होती ती लोक, काही सांगू शकशील का. त्यावर राया म्हणतो, हो सांगतो, नामर्द होती ती. राया जयकडे बघतच म्हणतो, नामर्द माणसं होती ती. थोबाड लपून माझ्यावरती वार केला त्याने. हिंमत नव्हती पण खुन्नस होती. जय विचारतो, म्हणजे तू त्यांना बघितलं नाहीस. राया म्हणतो, त्यांचं थोबाड पाहिलं नाही मी, पण त्या गुबडाचे डोळे बघितलेत मी. आणि तो कधीही पुढे आला ना तर त्या गुबडाचं डोळं फोडणारा राया. कारण रायाला माहीत आहे की जयनीच त्याच्यावरती वार केला आहे. जय रायाला म्हणतो, त्यांना शिक्षा द्यायला पोलीस आहे, कोर्ट आहे, तू त्या भानगडीत पडू नकोस. त्यावर राया म्हणतो, गरज नाही त्याची, त्याला मीच बघून घेणार. आणि तो जयला म्हणतो, घोरपडे, या रायाला तू चांगलाच ओळखतोस. रायाशी पंगा म्हणजे दंगा होणारच. आणि राया कोणाचीच बाकी शिल्लक ठेवत नाही. त्यावर जय रायाला म्हणतो, आधी तुझ्यावरती कंप्लेंट आहे, तेव्हा जपून. त्यावर राया म्हणतो, रायाचा कायदा जरा वेगळा आहे. स्वतः कोणाला नडायचं नाही आणि जर कोणी आपल्याला नडला त्याला सोडायचं नाही. आणि जर का मी कायदा हातात घेतला तर मी त्या गुंड्यांसारखा थोबाड लपून येणार नाही. राया हे सर्व जयला टोमणे मारून बोलत असतो. हवालदार रायाला म्हणतात, राया एक काम कर ना, तू त्यापेक्षा कंप्लेंट कर ना. त्यावर राया एक मस्त लाईन म्हणतो, सरण्याच्या वाटेवर चालणाऱ्याला मरणाची भीती दाखवू नकोस. यमाच्या हातातला जीव काढून तुझ्या समोर बसलोय. राया रागाने जयकडे बघत म्हणतो, इथे माझ्या अंगाची चाळण करणाऱ्याला पोलिसांच्या हातात देऊ मी. अरे हाड, त्याचा गेम मीच वाजवणार. रायाचं हे बोलणं ऐकून जय मनातच म्हणतो, लय मस्ती आली तुला, उष्ण रक्त भरलंय तरी पण रग नाही गेली अजून तर बरीच वाट लावायची आहे तुझी. जय सर्वांसाठी गिफ्ट घेऊन मंजिरीच्या घरी येतो. गिफ्ट पाहून जिजी जयला विचारते, एवढं सगळं कशाला. तेव्हा जय जिजीला म्हणतो, ते मंदिरात चोरी झाली होती ना, त्याचे दागिने मी शोधून दिले, तेव्हा डिपार्टमेंटने मला मेडल दिलं. तेव्हा जिजी जयचं अभिनंदन करतात. जय उगाचच साधेपणाच्या आव्हानात म्हणतो, थँक्यू, हे सगळं तुमच्यामुळे झालं. जय त्या दोघांनाही आणलेलं गिफ्ट देतो. निखिलही क्लासमध्ये जाण्यासाठी तिथे येतो. जय त्याला पाहून त्याला गिफ्ट देतो. गिफ्ट घेतल्यावर निखिल जयला थँक्यू म्हणतो. निखिल जिजीला मी जातो असं म्हणतो. तेव्हा जिजी त्याला म्हणते, आता जाणार आणि आता एकदम रात्री येणार.
कुठे जातोस तू रात्रभर? निखिल म्हणतो, जीजी तुला माहिती आहे ना मी अभ्यासासाठी जातो, मी निघतो, मला उशीर होतोय. असं म्हणून निखिल तिथून निघून जातो. आता या जयला निखिलवरती डाऊट येतो आणि तोही त्याच्या मागोमाग बाहेर पडतो. जय बाहेर येऊन हवालदारला फोन लावतो आणि निखिलवरती लक्ष ठेवायला सांगतो. जय मंजिरीच्या दुकानामध्ये येतो. हा जय ना उगाचच मध्ये मध्ये तडमडत असतो. जयला पाहून मंजिरी म्हणते, जय अचानक तू इथे कसा आलास? आता हा जय बघा प्रेक्षकांना मंजिरीला म्हणतो, तुझे आभार म्हणायला आलो. मंजिरी म्हणते, मी काय केलं? त्यावर जय म्हणतो, अगं हॉस्पिटलमध्ये एवढे मोठे क्रिमिनल होते, ते तुझ्यामुळे पकडले गेले. त्यावर मंजिरी म्हणते, अहो मी काय नाही केले, जे काय केलं ते पोलिसांनीच केलं. जय उगाचच हुशारी मारत म्हणतो, याला म्हणतात मोठ्या माणसाची लक्षणं. सगळं स्वतः करायचं आणि क्रेडिट मात्र दुसऱ्याला द्यायचं. आता जय चान्स मारत म्हणतो, आणखी एक गोष्ट, आणि तू खरंच धाडसी मुलगी आहेस आणि धाडसी माणसं मला खूप आवडतात. आता या जयच्या बोलण्याला मंजिरी काहीच रिॲक्ट करत नाही. आता राधा रायाला भेटून तिथे येते. राधाला पाहून मंजिरी लगेचच तिच्या जवळ जाते आणि ती रायाची चौकशी करू लागते. रायाची अशी विचारपूस करतानाच पाहून जयला खूप राग येतो आणि तो मनातच म्हणतो, ती काळजी आहे मंजिरीला त्या रायाची. लगेच त्या हरामखोर रायाची चौकशी करायला गेली. बघा प्रेक्षकांनो, या जयला सुद्धा समजलं, पण या मंजिरीला कधी समजणार काय माहिती. राधा रायाची तब्येत बरी असल्याचं मंजिरीला सांगते आणि रायाने तुमची चौकशी सुद्धा केली. तो म्हणाला कामातले बरेच लोक भेटून गेले, पण मॅडमला काही वेळ नाहीये. तेव्हा मंजिरी राधाला म्हणते, तू बघतेस ना किती काम आहे ते. तेव्हा राधा मंजिरीला म्हणते, हो ताई दिसतंय मला, पण तुम्ही त्यांना फोन करता का? तेव्हा पुन्हा एकदा मंजिरीला जीजीला दिलेला शब्द आठवतो आणि मंजिरी राधाला म्हणते, बघू आपण नंतर. जय मंजिरीला म्हणतो, मी रायाला भेटायला गेलो होतो. तो मंजिरीला म्हणतो, मी रायाला म्हटलं तुझ्यावर हल्ला झाला त्या लोकांची तक्रार कर, पण राया म्हणाला नाही, त्याची काही गरज नाही, माझं मी बघून घेईन. जय मंजिरीला म्हणतो, आता तूच मला सांग, तक्रारच केली नाही तर आम्ही पोलीस काय करणार? तेव्हा मंजिरी म्हणते, बरोबर आहे तुझं, तक्रार तर करायलाच हवी, एवढा जीव घेणं हल्ला झाला त्याच्यावर. ते काही नाही, मी बोलते त्याच्याशी, तक्रार का करत नाही याचं कारण तरी कळायला हवं ना. आता ह्या जयला मंजिरीला सांगण्याचा खूप पश्चाताप होतो आणि तो मनातच म्हणतो, खाल्ली माती. आता ही मंजिरी तक्रारीच्या बहाण्याने त्याला भेटायला जाईल, हिला सांगून चूक झाली माझी. तेवढ्यात जयला हवालदारचा फोन येतो आणि तो मंजिरीला म्हणतो, मंजिरी मला जावं लागेल. तेव्हा मंजिरी त्याला म्हणते, मी रायाला तक्रार करायला सांगेन, तो करेल तक्रार. हे ऐकून जय तिथून निघून जातो. रायाला डिस्चार्ज मिळतो आणि तो त्याच्या घरी येतो. तेव्हा टिपिकल त्याला दरवाजावरती अडवतो आणि त्याला थांबवतो. तो आरतीचं ताट घेऊन येतो आणि रायाला ओवाळतो. तेव्हा राया त्यांना विचारतो, हे कोणी करायला सांगितलं? तेव्हा टिपिकल मिस फायरने करायला सांगितलं असं म्हणतो. हे ऐकून राया मनातच विचार करतो, मिस फायर किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेते, तिला कधी एकदा भेटतं असं झालंय मला. ओवाळून झाल्यावर राया घरी येतो आणि तिघंही आनंदाने रडू लागतात. हवालदार निखिलला गावाबाहेरच्या सुनसान रस्त्यावरील पडीक घराकडे जाताना बघतात आणि हे सर्व ते जयला सांगतात. जय हवालदारला विचारतात, काय चाललंय नमकी त्याचं? त्यावर हवालदार म्हणतो, आता ते मला कसं माहीत? जय म्हणतो, अरे मग माहिती कर. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे.